अरे बाप रे, अरे बाय ओ भाई गोल्डर गोल्डर ओ माय मुंबईमध्ये 13 मे 2024 ला अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांनी मुंबईकरांची दणादण उडवली होती। टिसभर पाऊस आणि ढिगभर धुळीचं मुंबईकरांनी काय करू आणि कुठे जाऊ अशी स्थिती केली होती असं म्हणता येईल। एकीकडे भीषण दुर्घटना, दुसरीकडे रेल्वे सेवा ठप्प होणं आणि शक्य होईल त्या सर्व पद्धतींनी निसर्गाने काल मुंबईकरांना चकित केलं होतं। तुम्ही सुद्धा मुंबईत राहत असाल तर हा अनुभव स्वतः घेतला असेलच आणि जर तुम्ही मुंबईकर नसाल तर सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला ही भीषण स्थिती पाहायला मिळाली असेल। मुंबईतच नव्हे तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर पासून ते अगदी बदलापूर पर्यंत काल प्रचंड मोठं धुळीचं वादळ घोंगावत होतं। या वादळाची एक झलक सध्या वेगानं व्हायरल होतीये। या व्हिडिओमधील दृश्य पाहून तुमच्याही भुवया उंचवल्याशिवाय राहणार नाहीत। आदेश राऊत या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। व्हिडिओवर 13 मे 2024 अशी तारीख सुद्धा दिसतेय। मुंबईतील एका मैदानालगतच्या रहिवाशी इमारतीमधून हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे। घराच्या खिडकीतून एक कुटुंब आपल्या घराखालील मैदानात धुळीचं चक्रीवादळ तयार होताना पाहत असल्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल। सुरुवातीला प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मैदानातील लाल माती गोल गोल फिरून वर उडू लागते। हळूहळू चक्रीवादळासारखा वेग ही उडणारी धूळ माती धारण करते। हे बघताच साहजिकच आपल्यालाही मनात जी उत्सुकता असेल ती हीच की हा व्हिडिओ शूट करणाऱ्याच्या तोंडातून ऐकायला मिळते। खाली मैदानात अन्य लहान मुलं आपला जीव मुठीत धरून पळताना सुद्धा दिसत आहेत। दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून प्रचंड व्हायरल झालाय। विशेष म्हणजे शूट करणाऱ्याची उत्सुकता पाहून नेटकरी लोटपोट झालेले आहेत। काहींनी तर उडणाऱ्या धुळीचं प्रमाण पाहता नक्की काल मुंबईत जेवढी धूळ आली ती सगळी इथूनच आली असावी असा अंदाजही अनेकांनी बांधलाय। तर काहींनी मस्करीत भावा तू मोरापेक्षा जास्त आनंदी दिसतोय, भावा तू वादळाला पाणी लावून स्वतःचा वेगळाच माहोल तयार केलेला आहे असं म्हणत मजेशीर कमेंट्स केलेले आहेत। तर काहींनी तर ही मोदी सरकारच्या विजयाची सुरुवात आहे असं म्हणत आपली वेगळीच क्रिएटिव्हिटी या कमेंट बॉक्समध्ये दाखवली आहे। तर काहींनी आता गणपती येणार असल्यानं निसर्ग स्वच्छतेला सुरुवात करतोय असं म्हणत अगदी भोळ्या भाबड्या कमेंट सुद्धा केलेल्या आहेत। दरम्यान या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहिल्यास मुंबईत सोमवारी धडकलेलं वादळ हे अनेक कुटुंबासाठी काळाचा हल्ला ठरलाय। घाटकोपरमधील पतंगनगर भागात या वादळी वाऱ्यामुळे कोसळून पडलेल्या मोठ्या होर्डिंगमुळे तब्बल 14 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत। अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत। तसेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।